हॅलो स्टुडंट, कसे आहात तुम्ही सगळेजण. चला तर आज आपण द लाईफ सायकल ऑफ ॲनिमल्स EVSचा पहिला चॅप्टर तो बघणार आहोत. आपण पार्ट 2 पार्ट 1 आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे. आज आपण पार्ट 2 बघणार आहोत. चला काय बोललेत बघा. इथून राहिला होता आपला तो आपण आज बघूया. ठीक आहे. द कॅटरपिलर ऑफ द प्लेन टायगर butterflies grow so rapidly in the first 2 or 3 days that it does not fit in its skin anymore. म्हणजे काय म्हटलंय बघा त्यांनी. कॅटरपिलर हा काय करतो, खूप खात असतो. कॅटरपिलर म्हणजेच काय, लार्वा. जेव्हा तो अंड्यांमधून बाहेर येतो त्याला खूप भूक लागते, त्यामुळे तो काय करतो, रुईच्या पानांना खायला चालू करतो. त्यामुळे तो पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी इतका वेगाने वाढतो, त्यामुळे त्याला त्याचा ओल्ड स्किन कमी पडते. त्याची ओल्ड स्किन त्याला काय करते, कमी पडते. त्यामुळे त्या स्किनमध्ये तो फिट राहत नाही. पुढे बघा काय म्हटलं आहे. बट अंडर द ओल्ड स्किन ए न्यू लूज स्किन इज फॉर्म्ड ऑन द ग्रोईंग कॅटरपिलर. म्हणजे काय म्हटलं आहे त्यांनी, त्यामुळे त्याला दुसऱ्या स्किनची गरज पडते. देन द कॅटरपिलर शेड द ओल्ड स्किन दॅट इट्स मॉल्ट. म्हणजेच काय, त्याला दुसऱ्या स्किनची गरज पडते, त्यामुळे त्याला ओल्ड स्किन बाहेर तो काढून टाकतो. नवीन जो जसा वाढतो तसा तसा त्याला ती जी आधीची स्किन असते, ओल्ड स्किन असते, ती त्याला कमी पडते, त्यामुळे तो काढून टाकतो. त्याला काय म्हणतो आपण, मॉल्ट. ठीक आहे. पुढे बघा. द अगेन इट ब्रिंग्स द ग्लोबल अप द लीफ अँड कंटिन्यूस टू ग्रो रॅपिडली. म्हणजेच काय, पुन्हा तो कॅटरपिलर काय करतो, नवीन स्किन येते त्याला, तो अजून तरी पण खातच राहतो. ग्लोबल अप म्हणजे वेगाने खाणे. ठीक आहे. तो खातच राहतो, कंटिन्युअस तो खातच राहतो. ठीक आहे. पुढे बघा. इन 2 or 3 days इट्स मॉल्ट ए सेकंड टाईम. म्हणजे काय, 2 ते 3 दिवसामध्ये तो सेकंड टाईम मॉल्ट करतो. इन दिस वे इट मॉल्ट्स 4 टाईम. अशा प्रकारे तो 4 टाईममध्ये तो मॉल्टची प्रोसेस करतो. इट रिमेन्स इन द कॅटरपिलर स्टेज फॉर 10 to 12 days. म्हणजे काय, या कॅटरपिलर या स्टेजमध्ये बटरफ्लाय किती दिवस असतो, 10 ते 12 दिवस असतो. जस्ट बिफोर द लास्ट मॉल्ट द कॅटरपिलर वेव्स ए बटन ऑफ ए सिल्क थ्रेड ऑन ए स्टॉक और ए लीफ अँड हँग इटसेल्फ फ्रॉम इट. काय म्हटलंय बघा. लास्ट मॉल्ट करायच्या अगोदर कॅटरपिलर काय करतो, तो स्टॉक म्हणजे देठ, स्टॉकवर काय करतो, एक सिल्क थ्रेड सारखं एक बटन तयार करतो तेथे, आणि तो स्वतःला त्याच्यावरती हँग करून घेतो. इथे चित्रांमध्ये दिसतंय कसा तो स्वतःला हँग करून घेतलाय. पुढे बघा. वेन इट मॉल्ट्स धिस टाइम इट फॉर्म ए प्युपा विच स्टेज इज द नेक्स्ट स्टेज विच इज द स्टेज, कोणतं, नेक्स्ट स्टेज ऑफ इट्स ग्रोथ. द प्युपा ऑफ ए बटरफ्लाय इज ऑल्सो कॉल्ड एज क्रिसॅलिस. म्हणजे काय म्हटलं त्यांनी, तर ही स्टेज आहे त्याला आपण काय म्हणतो, प्युपा म्हणतो. प्युपाला आपण काय म्हणतो, क्रिसॅलिस. या हँग होण्याच्या स्टेजला काय म्हणतो आपण, प्युपा. प्युपा म्हणजेच क्रिसॅलिस. ठीक आहे. पुढे बघा काय म्हटलंय. इट रिमेन्स इनसाइड द क्रिसॅलिस फॉर द नेक्स्ट 11 or 12 days. म्हणजेच काय, या क्रिसॅलिस या स्टेजमध्ये बटरफ्लाय किती दिवस असतो, 11 ते 12 दिवस असतो. क्रिसॅलिस म्हणजे काय, प्युपा. ठीक आहे. इट डज नॉट ईट एनिथिंग ड्युरिंग धिस स्टेज. तो या स्टेजमध्ये काहीही खात नाही. हावेवर इनसाइड द क्रिसॅलिस इम्पॉर्टंट चेंजेस टेक प्लेस इन इट्स बॉडी. म्हणजे काय, या स्टेजमध्ये त्याच्या बॉडीमध्ये खूप सारे बदल होत असतात. पुढे बघा काय म्हटलंय. द ग्रोथ ऑफ द प्लॅन्ट टायगर गेट्स कम्प्लिटेड इनसाइड द क्रिसॅलिस. म्हणजेच काय, त्याची जी ग्रोथ आहे ती क्रिसॅलिस या स्टेजमध्ये कंप्लीट होते.
देन द ॲडल्ट बटरफ्लाय एमर्ज फ्रॉम द क्रिसॅलिस. म्हणजेच काय, त्यानंतर क्रिसॅलिसमधून काय होतो, ॲडल्ट बटरफ्लाय बाहेर येतं. इट नाव हॅज 4 अट्रॅक्टिव्ह विंग्स अँड 6 लॉंग लेग्स. म्हणजेच काय, 4 अट्रॅक्टिव्ह विंग्स असतात त्या बटरफ्लायला आणि 6 लॉंग लेग्स असतात. ऑल बटरफ्लायज गो थ्रू दिस स्टेज ऑफ ग्रोथ. सगळे बटरफ्लाय या 4 स्टेजमधून जाऊन बटरफ्लाय बनतात. ठीक आहे. इथे बघा किती सुंदरसा बटरफ्लाय आपल्याला बघायला मिळतोय. त्या प्रकारे बटरफ्लाय तयार होतो. ती कोणती स्टेज आहे, ॲडल्ट स्टेजमध्ये बटरफ्लाय तयार होतो. पुढे बघा काय म्हटलं आहे, डू यू नो फॉर ईच टाईप ऑफ बटरफ्लाय द टाईप ऑफ प्लांट्स ऑन हुज लीव्स इट्स फिमेल वेल ले एग्स इज फिक्स्ड. म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे काय, प्रत्येक टाईपचे बटरफ्लाय कोठे एग ले करतात, ते त्यांची जागा ठरलेली असते. ठीक आहे, प्रत्येकाची जागा ठरलेली असते. द टाईम द लार्वा टेक टू एमर्ज फ्रॉम द एग इज डिफरंट फॉर डिफरंट टाईप ऑफ बटरफ्लायज. आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे बटरफ्लाय बघायला मिळतात. सगळ्यांचा एमर्ज होण्याचा कालावधी कसा असतो, वेगवेगळा असतो. काहींचा 6 दिवस तर काहींचा 8 दिवस असतो. ठीक आहे, लार्वा बाहेर पडण्यासाठी. पुढे बघा काय म्हटले, देअर इज ग्रेट व्हरायटी इन कॅटरपिलर. डिफरंट टाईप ऑफ कॅटरपिलर आर डिफरंट कलर्स. म्हणजे काय म्हटलेत, आपल्याला कॅटरपिलरमध्ये खूप व्हरायटी बघायला मिळतात आणि कलर पण वेगवेगळे असतात त्यांचे. देअर बॉडी इज लॉंग. मेनी टाईप ऑफ कॅटरपिलर आर हेअरी. त्यांची बॉडी कशी असते, लॉंग असते आणि बऱ्याच प्रकारच्या कॅटरपिलरवर आपल्याला त्यांच्या अंगावर केस बघायला मिळतात. ठीक आहे. इथे आपल्याला वेरियस बटरफ्लायज बघायला मिळत आहेत. बघा किती सुंदर सुंदर बटरफ्लाय आहे. ठीक आहे. आता पुढं बघा, डू यू नो आफ्टर वी हॅव क्लीन द ग्रेन वी बाय. म्हणजेच काय, जेव्हा आपण धान्य विकत आणतो आणि ते क्लीन करतो, वी स्टोअर इन इट ए बॉक्स. मग ते आपण काय करतो, एका डब्यामध्ये, एका बॉक्समध्ये स्टोअर करतो. धान्य आई बघा, धान्य आणते, ते मस्त क्लीन करते आणि बॉक्समध्ये स्टोअर करून ठेवते. इवन देन वेन वी ओपन द बॉक्स आफ्टर सम डेज. म्हणजे काय, आपण काही दिवसानंतर ते बॉक्स ओपन करतो. वी मे सी सम इन्सेक्ट इन इट. आपल्याला काही इन्सेक्ट बघायला मिळतात त्या बॉक्समध्ये. देअर कॅन बी इन्सेक्ट्स इन द ग्रेन स्टोर्ड in place like warehouse, in the grocery shop or even our home. काय बोललेत त्यांनी, जेव्हा आपण धान्य विकत आणतो, ते क्लीन करतो, मग ते काय करतो, आपण बॉक्समध्ये स्टोअर करून ठेवतो. ठीक आहे, साठवून ठेवतो आणि काही दिवसानंतर तो बॉक्स आपण ओपन करतो. त्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतात, इन्सेक्ट बघायला मिळतात. आपण जेव्हा ग्रेन क्लीन करतो, बॉक्समध्ये ठेवतो, तरीही आपल्याला तेथे कसं काय बघायला मिळतात, इन्सेक्ट काही दिवसानंतर. ठीक आहे. पुढे काय म्हटलं त्यांनी, हवेवर. म्हणजे काय म्हटलं आहे बघा, इथे काय म्हटलं आहे बघा, वेअरहाऊस अँड ग्रोसरी शॉप. म्हणजेच काय, गोडावण. वेअरहाऊस म्हणजे गोडावण, ग्रोसरी शॉप म्हणजे धान्यांचे दुकान. तिथे आपल्याला काय, तिथे पण आपल्याला तिथे धान्य साठवून ठेवले जातात ना. जसं ते विकतात तसे ते धान्य साठवून ठेवतात ते विकण्यासाठी. त्यामुळे ते तिथे आपल्याला इन्सेक्ट बघायला मिळतात. ठीक आहे, कारण तिथे पण धान्य स्टोअर करून ठेवलेले असतात. पुढे काय म्हटलं बघा, आणि आपल्या घरातही, इवन इन आवर हाऊस, आपल्या घरातही बघायला मिळतात. पुढे बघा काय म्हटलं आहे, नाव इफ ए फिमेल इन्सेक्ट ले एग्स इन धिस ग्रेन वी कॅनॉट सी देम बिकॉज देअर टायनी साईज. म्हणजे काय म्हटलं त्यांनी, जर एखाद्या फिमेल इन्सेक्टने त्या धान्यांवर एग ले केली तर ते आपल्याला दिसणार नाहीत, कारण ते खूप छोटे असतात. द वॉर्मथ अँड एअर दे गेट in the box in which the grain is stored enough from them to grow.
म्हणजेच काय, त्या स्टोअर केलेल्या धान्यामध्ये वाम म्हणजे ऊब आणि एअर असल्यामुळे तेथे इझिली ते काय करतात, ग्रो होतात आणि ते कंटिन्युअस ग्रो होत राहतात त्या बॉक्समध्ये. ठीक आहे. सो देअर ग्रोथ कंटिन्युअस इन द बॉक्स, म्हणजे ते सारखा ग्रो होत राहतात त्या बॉक्समध्ये. ठीक आहे. पुढे बघा काय म्हटलंय, दे आल्सो हॅव द सेम स्टेज ऑफ ग्रोथ नेमली एग, लार्वा, प्युपा अँड ॲडल्ट. म्हणजे काय, आपल्यालाही त्यांच्यामध्ये सेम स्टेज ग्रो होण्याची बघायला मिळते. कोणकोणती, लार्वा, पहिला एग असतात, नंतर लार्वा, नंतर प्युपा, नंतर ॲडल्ट. जसे बटरफ्लायचे स्टेज असतात तसेच आपल्याला यांचे पण स्टेज बघायला मिळतात. ठीक आहे. वेन वी ओपन द बॉक्स we see the insects in the grain at different stage of growth in which they are. म्हणजेच काय म्हटलं त्यांनी, जेव्हा आपण ते बॉक्स ओपन करतो तेव्हा ते ज्या वाढीच्या स्टेजमध्ये असतात त्या स्टेजमध्ये आपल्याला बघायला मिळतात. पुढे बघा काय म्हटलंय, व्हॉट वी हॅव लर्न, आपण काय शिकलो. पहिला पॉईंट, अ हेन साइट्स ऑर हर एग्स टू हॅच देम. म्हणजे काय, हेन जेव्हा एग हॅच करते, म्हणजे हेन जेव्हा एगवर बसते उब देण्यासाठी, दे फुल्ली ग्रॉन चिक ब्रेक्स द एगशेल अँड कम आउट. मग तो चिक मस्तपैकी आतमध्ये उब दिल्यावरती ग्रो होतो. मग तो कम्प्लिटली ग्रो झाल्यावर काय करतो, एगशेलला ब्रेक करून बाहेर येतो. ठीक आहे. दुसरा बघा, एग, कॅटरपिलर म्हणजेच काय, लार्वा, क्रिसॅलिस म्हणजे प्युपा अँड ॲडल्ट आर द 4 स्टेजेस ऑफ द लाईफ सायकल बटरफ्लाय. बटरफ्लायचे 4 स्टेज आहेत. कोणकोणते, पहिला एग, नंतर कॅटरपिलर म्हणजेच काय, लार्वा, नंतर क्रिसॅलिस म्हणजे प्युपा, मग नंतर एक सुंदरसं बटरफ्लाय बनतं. त्याला कोणती स्टेज आहे ती, ॲडल्ट स्टेज. पुढे बघा काय म्हटलं आहे, द प्लॅन्ट टायगर बटरफ्लाय ले इट्स एग्स ऑन द लीव्स ऑफ मिल्कवेड प्लांट. म्हणजे जी फिमेल प्लॅन्ट टायगर बटरफ्लाय एग ले कुठे करते, मिल्कवीड प्लांटवर. मिल्कवीड प्लांट कोणते, रुईचं प्लांट. ठीक आहे. द लार्वा एमर्ज फ्रॉम द एग, त्यामधून लार्वा बाहेर येतो, त्याला काय म्हणतो आपण, कॅटरपिलर. पुढे बघा, when the growth of the caterpillar is complete, it enters the pupa stage. जेव्हा कॅटरपिलर स्टेज यामध्ये ग्रोथ कंप्लीट होते त्याची, तो कुठल्या स्टेजमध्ये एंटर करतो, प्युपा स्टेजमध्ये. ड्युरिंग विच लाईव्ह इनसाइड द क्रिसॅलिस, त्याला आपण काय म्हणतो, क्रिसॅलिस. पुढे काय म्हटलंय, द ॲडल्ट बटरफ्लाय एमर्ज फ्रॉम द क्रिसॅलिस. जेव्हा क्रिसॅलिसमधून एक ॲडल्ट बटरफ्लाय तयार होतो तेव्हा त्याला काय असतात, 6 लॉंग लेग्स अँड अट्रॅक्टिव्ह विंग्स. 4 अट्रॅक्टिव्ह विंग्स असतात त्याला. ठीक आहे. इतकं आपण या चॅप्टरमध्ये शिकलेलो आहोत. पुढे बघा काय म्हटलं त्यांनी, ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं आहे, बटरफ्लाईज आर ए पार्ट ऑफ अवर एन्व्हायरमेंट. बटरफ्लाय हे काय आहे, आपल्या एन्व्हायरमेंटचा काय आहेत, पार्ट आहेत. इट इज रॉंग टू कॅच बटरफ्लाय जस्ट ए फन. म्हणजे आपण मज्जा म्हणून बटरफ्लायला पकडायचे नाही. टू कीप देम टाईट टू विथ ए स्ट्रिंग. म्हणजेच काय, त्यांनाही त्रास होतो. आपण त्यांना पकडायला गेलो, आपण त्यांना त्रास दिलो तर त्यांनाही त्रास होत असतो, कारण ते पण एक जीव आहेत. त्यामुळे त्यांना पकडायचे नाही, त्यांच्यासोबत मज्जा म्हणून खेळायचे नाही. ठीक आहे. त्यांना दोरी पण बांधायची नाही. असा हा चॅप्टर आहे. आपण या चॅप्टरमध्ये इतके सारे शिकलेलो आहोत. समजलं असेल चॅप्टर तर सांगा.